मेष राशीचा स्वभाव व वैशिष्ट्य जाणून घ्या तुमची खरी ओळख। नमस्कार, ॲस्ट्रोयुक्ता या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। आज आपण जाणून घेणार आहोत मेष राशीचं स्वभाव वैशिष्ट्य आणि उपासना आणि बऱ्याच गोष्टी ज्या तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला निश्चितच उपयोगी पडतील। राशी म्हटलं की माणसाच्या खरं तर जिव्हाळ्याचा विषय। ज्या पद्धतीने ग्रुप फोटो काढल्यानंतर त्यामध्ये आपण सगळ्यात पहिले काय बघतो तर अर्थात आपण आपल्या स्वतःचा फोटो बघतो आणि मग बाकीचे बघतो। त्याच पद्धतीने प्रत्येक माणसाची एक राशी ही ठरलेली आहे आणि ज्यावेळेस राशी भविष्य हा विषय येतो तेव्हा प्रत्येक जण आपली स्वतःचीच राशी बघते। पण या कार्यक्रमात मात्र तुम्ही तसं करू नका, कारण आपण कुटुंबवत्सल मंडळी आहोत। तुमची जरी एखादी राशी असली तरी तुमची आई, बायको, बहीण, भाऊ या प्रत्येकाच्या कुठल्या ना कुठल्या तरी राशी आहेत आणि या सगळ्या राशींचा गोळामेळा केला की एक कुटुंब तयार होतं आणि त्या कुटुंबामध्ये सुख, समाधान, आनंद या गोष्टी या राशींच्या मंडळींच्या स्वभावावर देखील अवलंबून असतात। आपण बऱ्याचदा पाहिलं की काही घरांमध्ये सातत्याने तणाव असतात, भांडणं असतात। काही पती पत्नींचं अजिबातच जमत नाही, तर काही पती पत्नी इतके रोमॅन्टिक असतात की अगदी 17व्या वर्षी सुद्धा तो त्याच्या वयस्कर पत्नीला म्हणतो, अगं माझी कवळी कुठे आहे। म्हणजे हा रोमांस त्यांचा 17व्या वर्षी देखील संपत नाही। आणि एखादा माणूस 17व्या वर्षी या वर्षी मला घटस्फोट घ्यायचा आहे म्हणून माझ्याकडे येतो। या सगळ्या गोष्टी या राशीशी रिलेट असतं। म्हणजे ज्या पद्धतीनं तुम्ही जर का साखरेचा पाक केला आणि त्याच्यामध्ये उकडलेलं अंड टाकणार नाही, कारण त्याच्यामध्ये तुम्ही गुलाबजामच टाकणार, त्याच पद्धतीने जशी पदार्थाची रेसिपी असते, प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट अनुकूल असेल तरच त्या रेसिपीची चव सुंदर लागते, सुंदर दिसते। त्या पद्धतीने जीवनामध्ये आपल्या का राशीच्या योग्य पद्धतीने एकत्र आल्या तर आपल्या जीवनाची डिश सुद्धा खूपच चविष्ट आणि आनंददायक बनते। चला तर मग पाहूया या राशीचं स्वभाव वैशिष्ट्य। जानेवारी ते डिसेंबर 2026 चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे वार्षिक व मासिक भविष्य भाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा। व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मेष राशी चक्रातली ही पहिली रास आहे। अग्नितत्व अर्थात मंगळ यांचा स्वामी आणि त्यामुळे थोडीशी उग्र, अतिशय स्पष्ट। 4 लोकांमध्ये एखादा माणूस अग्रेसिव्हली जर बोलत असेल आणि त्याच्या बोलण्यामध्ये ठामपणा आणि नजरेत जर कॉन्फिडन्स असेल आणि थोडासा अग्रेसिव्ह पण असेल, असा माणूस हा मेष राशीचाच आहे हे नक्की। मेष राशीच्या माणसांचं स्वभावाचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही जर का नीट बघाल तर त्यांचा एक डोळा थोडासा बारीक असतो, त्यांच्या कपाळावर कुठेतरी जखमेची खून पडलेली असते, त्यांचा रंग थोडासा लालपट गोरा असतो, त्यांना पित्ताचा त्रास असतो त्यामुळे त्यांचं पित्त कायम खवळलेलं असतं, नाक थोडंसं मोठं असतं। मेष म्हणजे मेंढ्यासारखा आविर्भाव ह्या लोकांचा असतो, त्यामुळे तत्ववादी, सत्यनिष्ठ, टायमाचे पक्के, शब्दाचे पक्के, इतरांच्या भांडणामध्ये पडून त्यांचं भांडण सोडवणारे आणि स्वतःला त्रास करून घेणारे असे हे मेष राशीचे लोक। अर्थात स्वामी मंगळ असल्यामुळे धरणीगर्भ संभूतम, विद्युत कांती समप्रभ, कुमार शक्ती हस्तमंचम, मंगलम प्राणामयम असं म्हटलं जातं। त्या पद्धतीने या मंडळींना जमिनीशी संबंधित, बिल्डिंग व्यवसायाशी संबंधित किंवा मॅनेजमेंट संबंधित क्षेत्रामध्ये यश येतं। मॅनेजमेंटची उत्तम ताकद मेषच्या मंडळींमध्ये असते। मेष राशीच्या मंडळींना जर घर घ्यायचं असेल तर अशा मंडळींनी पूर्वेकडून येणारी ऊर्जा ही अत्यंत लाभदायी ठरते, म्हणून संपूर्ण दिवसांमध्ये पूर्वेचा प्रकाश आपल्या घरामध्ये येणारी वास्तू, मग तो फ्लॅट असेल किंवा बंगला असेल तर ती जास्त उत्तम ठरते। मूळ दिशा यांची अग्नेय असते आणि अग्नितत्व असल्यामुळे गणपती हे उपास्य दैवत असते, त्यामुळे मेषच्या मंडळींनी जर का गणपतीची उपासना नियमित केली, गणपती अथर्व शीर्ष म्हटलं तर काहीच नाही तर ओम गण गणपतये नमः अगदी साधा मंत्र म्हणून गणपतीचं दर्शन नियमित घेतलं, शक्य असेल तर चतुर्थीला उपवास केला, पण तुम्हाला पित्ताचा त्रास असतो त्यामुळे काळजी घेऊन करा, नाहीतर उगाचच पित्त खवळेल आणि श्रद्धा जी दृढ व्हायची ती वीक होऊन जाईल। तर अशा या मेष राशींच्या मंडळींना ज्या पद्धतीने गणपतीची उपासना असते त्याच पद्धतीने देवादिदेव महादेवांची उपासना सुद्धा रुद्र स्वभाव असल्यामुळे त्यांना उपयुक्त ठरते। आपण पाहतो की शिवतांडव किंवा तशा प्रकारचं चित्र घरात लावू नये असं म्हणतात, पण मेष राशींच्या मंडळींना नटराजाची मूर्ती घरात लावली तरी चालते,
तांडवाचं चित्र त्यांना चालतं, पण त्या घरामध्ये बाकीच्या राशींचे लोक असतील आणि त्यातल्या एखाद्या राशीला तांडव चालत नसेल तर मात्र प्रॉब्लेम होतो. म्हणून मला असं वाटतं आपण गणपतीची उपासना आणि शिवाची उपासना ही नियमित करावी. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारचे नवनवीन राशीविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या ॲस्ट्रोयुक्ता या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू राशीचक्रातल्या दुसऱ्या राशीसह म्हणजेच वृषभ राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.